नमस्कार, स्वागत आहे तुमचं पल्लवीचं स्वयंपाकघर या चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत मुगाच्या डाळीची भजी, एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट. काय मग, करायची सुरुवात रेसिपीला? चला मग, यासाठी मी इथे अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे, जी मी 2 तास भिजत घातली होती. डाळ छान भिजली की त्यातलं सगळं पाणी काढून घ्या आणि ती कोरडी तशीच मिक्सरला बारीक वाटून घ्या. जास्त पाणी ॲड नका करू त्यात. अशा प्रकारे बारीक डाळ वाटून घ्या. आता ह्या पिठामध्ये आपण 1.5 चमचा तांदळाचं पीठ ॲड करूयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात. पीठ छान मिक्स झालं की ह्यात थोडीशी हळद, जिरेपूड, लाल तिखट, धनेपूड आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ. हे परत मिक्स करून घेऊया. मसाले छान मिक्स झाले की ह्यात थोडीशी आलं लसणाची पेस्ट, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर ॲड करून हे परत मिक्स करून घेऊया. तसंच दुसरीकडे आता एका कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवूयात. तेल छान तापलं की त्यात अशा प्रकारे भजे सोडून घ्या. भजे तेलात सोडले की त्यांना असंच मंद आचेवरती तळून घ्या. 2 मिनिटांनी गॅस थोडासा मोठा करून ही भजी छान सोनेरी होईपर्यंत तळून घेऊयात. आपली भजी छान सोनेरी रंगाची झाली आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सगळे भजे तळून घेऊयात. आपली सगळी भजी ही छान तळून झाली आहेत आणि ती पण एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट. काय मग, कशी वाटली रेसिपी? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.